ANS न्यूज। लाइव न्यूज इस वक्त मौजूद हूँ मैं शताब्दी हॉस्पिटल में। यहाँ जो वन जिनका नाम था, जो सबके दिलों पे राज करते थे, एनसीपी के जाने माने नेता कार्यकर्ता, जो कहो वो इस तरीके से थे। आज उनके स्वर्गीय विष्णु गायकवाड़ के जन्मदिन के उपलक्ष्य में उनका लड़का आदित्य गायकवाड़ ने यहाँ पे फल बांटप का कार्यक्रम किया जरूरतमंदों को, और यहाँ पे इसमें शामिल हुई सना मैडम, यहाँ के एमएलए खासदार। कार्यक्रम का बहुत उन्होंने लाभ लिया और यहाँ पे बहुत सारे कार्यकर्ता हैं, रौफ भाई हैं, आपको पासवान हैं, बहुत सारे लोग हैं जो यहाँ पे शामिल हुए। कार्यकर्ता से लेके नेता से लेके और सभी कोई शामिल हुए और जरूरतमंदों को फल बांटप कार्यक्रम किया। इस तरीके के अपडेट देने के लिए जुड़े रहिए एनएस लाइव न्यूज से। आज 22 मे रोजी माझे वडील कालकथित आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुसूचीनगरचे माजी तालुका अध्यक्ष विष्णू गायकवाड यांचा आज वाढदिवसानिमित्त शताब्दी रुग्णालयात फळवाटपाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता। त्याच्यासाठी आज इथे उपस्थित आमचे रौफभाई, आमचे सामाजिक न्यायाचे तालुका अध्यक्ष विशालभाऊ धेंडे, सेवादलचे तालुका अध्यक्ष प्रवीणभाऊ साळवे, आमचे वार्ड क्रमांक 147 अध्यक्ष रमाकांतजी गवळी, संतोषजी चौधरी, आशा काळे ताई, आमचे सुरेंद्रभाई पासवान आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आज या कार्यक्रमाला आल्याबद्दल, आणि आमच्या तालुक्याच्या कार्यसम्राट आमदार सना मलिक मॅडम हे या कार्यक्रमाला आजच्या उपस्थित त्यांनी त्या दर्शवली। त्यांचं माझ्या वडिलांप्रती असलेलं त्या ठिकाणी एक कार्यकर्ता आमचा धडडीचा गमावल्याचं खंत त्यांच्या मनात आणि आमच्या आदरणीय साहेबांच्या मनात आजही आहे। त्याचे कधी नवाबभाई त्या ठिकाणी कधी बोलून दाखवत असतात, तर त्यांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी आदरणीय आपले आमदार उपस्थित राहिल्या। त्याचबरोबर आज सगळे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आज उपस्थित राहिले। त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। आणि जसे वडिलांनी त्या ठिकाणी संघटना तालुक्यात उभा केलेला आहे, तशीच संघटना आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आपण चालू, एक दुसऱ्यांना सोबत घेऊन या दुसऱ्यांच्या सुखादुःखात उभं राहून त्या ठिकाणी आपला परिवार असा राष्ट्रवादीचा आपण असं हसून खेळून त्या ठिकाणी आपण प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत राहू। पहली बात तो मेरे दोस्त श्रद्धांजलि हमारे विष्णु गायकवाड़ साहब को, और उनके जन्मदिन की भी अधिक कहना है उनको। मेरे दोस्त थे और तालुका अध्यक्ष थे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अजीत गढ़ के, और उनके आज जन्म अवसर पर हमने फल वटप, आदित्य है उनका बेटा, जो फल वटप का गरीबों को शताब्दी रुग्णालय में फल वटप का कार्यक्रम लिया है उन्होंने उनके जन्मदिन के लिए। और जो तालुका अध्यक्ष थे राष्ट्रवादी कांग्रेस के, उन्होंने कभी गरीबों में, कार्यकर्ताओं में ऐसा फ़र्क नहीं समझा, सभी को लेकर चले उन्होंने। और जो सनापा का इलेक्शन था उनमें बहुत मेहनत की उन्होंने, मेहनत करके उनको जिताए। उनके बाद थोड़ा बीमार हो गए, बीमारी से उठ नहीं पाए। और स्वर्गीय हमारे विष्णु गायकवाड़ साहब को हम श्रद्धांजलि देते हैं। वो मेरे बहुत अच्छे दोस्त हैं, सभी गरीबों को लेके या कार्यकर्ताओं को, हर किसी को लेके चलते थे, हर किसी पे ध्यान देते थे। अगर मैं एक दिन नहीं मिलता उनसे तो मुझे कॉल करते थे, कहाँ है, आजा भाई। और इतने हंसी मजाक सब करना आज हमारे बीच नहीं है, बहुत दुख है हमें। अल्लाह उनको, उनके को शांति दे। मी वाढदिवसाच्या निमित्ताने विष्णू भाऊंना श्रद्धांजली वाहते। दुसरं असं आहे की आमचे भाऊ विष्णू गायकवाड होते, आम्हाला घेऊन चालायचे कुठल्या बी कामासाठी, आम्हाला कुठे मागे पाडून देत नव्हते। दुसरी गोष्ट, कुणाला बी बोलवायचं असेल तर पहिलं फोन करून सगळ्यांना बोलून घ्यायचे, काही काम असलं तर याला आठवण करायचे, त्याला आठवण करायचे। आज आमच्यात नसल्यामुळं आम्हाला नेहमी त्याची आठवण येते, आम्हाला खूप वाईट वाटतं। पण नाही, आम्ही हाच विचार केला, आमचा विष्णू भाऊ आता जरी आमच्यात नाही पण आदित्यमध्ये आम्ही विष्णू भाऊ बघतो, हेच आम्हाला बरं वाटतं। आणि दुसरं काही नाही, आम्हाला सगळ्यांनी आता जशी साथ देत आलेत ना, तसेच आदित्यला बी साथ द्यावा हीच माझी प्रार्थना आहे। जय भीम, जय राष्ट्र। काय सांगणार आज आपला स्वर्गीय आदित्य गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या मुलांनी आज
त्यांचा कार्यक्रम ठेवलाय कशासाठी, कारण ते तालुक्यामध्ये लहान थोर जात पात असं कधी काय त्यांनी बघितलं नाही आणि एवढं राष्ट्रवादीचं काम करत होते याच्यामध्ये मौलामध्ये राष्ट्रवादी त्यांनी भरपूर काम केलं आणि त्यांची एक आठवण म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचे फळ वाटपाचा कार्यक्रम करतोय. माझे प्रिय मित्र विष्णूजी गायकवाड यांना मानपूर्वक जय भीम. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे माझे संबंध चांगले झाले. लहानपणाचे मित्र असून एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि जे आमचे आदित्य गायकवाड साहेबांनी जो आज प्रोग्राम घेतला तो अतिशय छान झाला आणि या पुढच्याही वर्षी आम्ही असेच करत राहू आणि आदित्य गायकवाडच्या पाठीमागे आम्ही सदैव उभे आहेत. सना मॅडमच्या पाठीमागे आम्ही आहेत. सर्वप्रथम आज त्याच्या वाढदिवसानिमित्त एक फळ वाटपचा प्रोग्राम ठेवला आहे आणि त्या आपला आमदार सना मलिक यांच्या हस्ते विष्णू गायकवाड हे आत्ताचे नाही, हे माझे बालपणचे मित्र आहेत. लहानपण आमचं संघ गेलं दोघांचं. इतके जिगरे मित्र आहेत. अजूनपर्यंत आमची दोस्ती एकत्र पक्षात बी एकत्र एकदम बरं वाटत होतं. ते तालुका अध्यक्ष मी वार्डाध्यक्ष होतो, तो पक्षात होता. पक्षातून आला, त्याला तालुका अध्यक्ष झाला. एकदम ऍक्टिव्हिटी चांगली होती, खूप छान कामाची होती. एक आमदार निवडून आला त्यांच्या माध्यमातून, तालुका अध्यक्षाच्या माध्यमातून. एकदम खूप छान काम चालू होतं. पण ठीक आहे, अकस्मात ते बोलतात ना, वरच्या जवळीला काय बोलू शकत नाही. तर आजच्या वाढदिवसाला पुन्हा एकदा त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मैडम क्या कहेंगी, जिस तरीके से यहाँ पे शताब्दी में कंटिन्यू मतलब यहाँ पर जो पेशेंट आते हैं किसी का बहुत अच्छा उपचार होता है, किसी में थोड़ा इग्नोर हो जाता है, क्या कहेंगी इसके यहाँ की जो सुरक्षा है, साफ सफाई है और ट्रीटमेंट के ऊपर? नमस्कार, आपने मुझे इस बारे में जो मेरे विचार व्यक्त करने का सुअवसर दिया उसके लिए मैं आप सबके आभारी हूँ. लेकिन आज आप लोग जिस तरह से विष्णु गायकवाड़ जी के जन्मदिन के स्मरणार्थ में अस्पताल में गरीब लोगों को फल देकर जो उनका ब्लेसिंग लोगों का उनके तक गया है, तो इसके लिए मैं भी उनके आभार रहूँगी. लेकिन सवाल था आपका अस्पताल के बारे में. ये अस्पताल जो है ना, ये बचपन से मैं यही एरिया में रही हूँ. बचपन में घाटला केलकरवाड़ी में मेरा पहले से ही सपना था कि जब भी मैं बनूंगी शताब्दी में ही सिस्टर बनूंगी और ये शताब्दी को आगे लेके जाऊंगी. लेकिन जब मैं देखती हूँ कि ऐसा जज्बा अगर बहुत कम लोगों में होता है, अपना अस्पताल अपने हाथ से जब निकलता है तो उसका दुख हमें बहुत ज़्यादा हुआ था. क्योंकि इसी अस्पताल में जिन बच्चों की मैंने डिलीवरी की, आज जब अपनी वाइफ को लेकर आते हैं ना, तो जिस खुशी से बोलते हैं ये सिस्टर ने हमारी डिलीवरी की है, वो हमारा ब्लेसिंग बहुत ही ज़्यादा होता है. उसके सामने हमको लाखों की सैलरी एकदम किंचित लगती है. इसलिए मेरी आप सब से और मेरे अस्पताल के हर एक कर्मचारी को कहूँगी कि बीएमसी की दी हुई नौकरी का सही उपयोग करो. अगर आपको काम करने में तकलीफ हो रही है, आपको लग रहा है कि आपको साधन कम मिल रहे हैं, तो जब भी नवाब मलिक या सना मलिक मैडम आते हैं, खुल के अपने विचार उनसे शेयर करो. क्योंकि वो ये नहीं बोलेंगे कि तुमने पेशेंट को केयर क्यों कम दी, वो ये भी बोलेंगे कि देते समय आपको क्या तकलीफ हो रही है. तो जिस हाथ से हम दे रहे हैं उस हाथ से बरकत हो. इसलिए सबको एकजुट होकर इस अस्पताल के लिए, अस्पताल के मरीजों के लिए और अपना एरिया जो 2030 में पूरे बीमारी से जड़ से उखड़ जाए, यही मेरी दुआ है. धन्यवाद. आज 22 मे आज माझे राजकारणातील गुरुवर्य आदरणीय विष्णू गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज शताब्दी हॉस्पिटल या ठिकाणी आपले माझे स्नेही मित्र विष्णू गायकवाड साहेबांचे पुत्र आदित्य विष्णू गायकवाड यांच्या माध्यमातून रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर मी आज हा विचारसुद्धा केला नव्हता की त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वाढदिवस त्यांच्या विना आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला फळ वाटण्याची वेळ आमच्यावर येईल ही आम्ही कल्पनासुद्धा केली नव्हती. पण ठीक आहे, तो दिवस आला. एक झुंजार नेतृत्व, एक आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज आणि एकदम डाऊन टू अर्थ असं नेतृत्व हे माझ्यासारख्याला लाभलं आणि मी त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकलो, जेणेकरून चळवळीत कसं काम केलं पाहिजे, कसं लोकांची मदत केली पाहिजे, कसं काम केलं पाहिजे. असा एक झुंजार चळवळीचा नेता आज आपल्यात नाही आहे.
तर त्यांच्या काही गोष्टी, त्यांच्या काही आठवणी, त्यांच्या काही शिकवण त्याच घेऊन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प करूया आणि मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता, त्यांच्या जे काही शिकवलेल्या गोष्टी असतील त्या घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो. जय